काय प्रमाणे जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. एकदा थकल्यानंतर नाही जमत. बद्रीनाथ केदारनाथ कधी करावं? 80 वर्षाला. नाही. आणि बहुतेक जो माणूस चांगला असतो तोपर्यंत इकडे येतच नाही. सगळं सरल्यावर मग लोक म्हणतात महाराज मला तुमच्या बरोबर यायचे. कशाला? जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, पुण्य संचय करण्याकरता पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी मानवाने तीर्थ स्नान दान पुण्य करावं. गयेमध्ये जावं, गयेमध्ये पिंडदान करावं. काशी क्षेत्रामध्ये जावं, पुण्यक्षेत्रामध्ये पुण्यदान त्या ठिकाणी जिथे करावं. पुण्य संचय बनतो. पुण्यशिला गंगा, सिंधू, शतद्रू अनेक क्षेत्र आहेत. भागीरथी सगळ्या पुण्यक्षेत्र. गंगेच्या काठावर काशी आहे, प्रयागराज आहे, महापुण्य क्षेत्र आहे. आणि त्या पुण्यक्षेत्रावर तर शिवपुराण चालू आहे. शिवपुराण तिथे सांगितलेलं आहे. सुत मानवाच्या मुलीने शोधण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आपल्या पूर्वजांच्या नावाने पितृतर्पण करावं, क्षौर कर्म करावं, तर्पण करावं आणि विनिदान दिलं जाते. विनिदान सगळं सांगत बसत नाही, पण आपल्या पत्नीची जी वेणी आहे ती वेणी थोडी कट करायची आणि ती गंगेमध्ये तर्पण करत असताना अर्पण करावं लागते. मग अर्पण केल्यानंतर दोघा नवरा बायकोचं लग्न त्या प्रयाग क्षेत्रामध्ये तो ब्राह्मण लावतो. पण आहे त्याच बायकोशी. नाही तर तुम्ही म्हणताल महाराज डबल लग्न. नाही नाही नाही, आहे तेच. मग जुन्या आठवणी काढायच्या, कोण होता असं तू, काय झाला असं तू. पुण्यक्षेत्र. मग तुम्ही म्हणा तुम्ही कसं दिसता, तुम्ही मी कसा दिसतो. म्हणून बाबांनो, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. म्हणून गंगा, सिंधू, शतद्रू, चंद्रभागा, आसिकनी, तुंगभद्रा इत्यादी अनेक नद्यांचे नुसते नाव जरी घेतले, गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, चर्मन्वती, वेदिका, क्षिप्रावती, महासुरनदी, ख्याता गया, गंडकी, पूर्णा, जय समुद्र सीता, कुर्वन्तु वै मंगलो गंगा माता की जय. याप्रमाणे त्या गंगेचं महत्व सांगितलेले आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर, दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि त्यासी नाही यमपुरी. कुशावर्ता करता स्नान, पाप होती दहन, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. गंगेच्या काठावर काशी, वाराणसी, प्रयागराज इत्यादी ठिकाणी तर्पण करावं. पिंड पदावरी, पिंड पदावरी